लहान मुलांमध्ये पहिलं जे ऑर्थोडॉन्टिस्टची व्हिजिट असते ती कधी घेतली पाहिजे? साधारण 7 ते 8 वर्षांची लहान मुलं जेव्हा असतात, हं. दॅट इज द परफेक्ट टाईम फॉर यू टू शो युअर किड टू द ऑर्थोडॉन्टिस्ट. हं. द रिझन बिंग दिस इज द टाईम तुमच्या दातांमध्ये तुमचे पर्मनंट दात बेसिकली उघायला लागले असतात. या दातांमध्ये क्राउडिंग आहे किंवा स्पेसिंग आहे किंवा पुढे मागे जाऊन तुमच्या दाताची साईज जर मोठी आहे, तर दाताला तारा लावाव्या लागणार आहेत का? हं. आणि त्याचं इव्हॅल्युएशन करता येतं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा वेळ निघून गेल्यानंतर जेव्हा पेरेंट्स आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात, की आमच्या मुलाचे दात वेडे-वाकडे आहेत, तेव्हा अनफॉर्च्युनेटली लहान मुलांची ग्रोथ स्पर्ट निघून गेलेली असते. नाऊ लेट्स डिस्कस अबाउट ग्रोथ स्पर्ट. हं. ग्रोथ स्पर्ट काय आहे, की साधारण एक 10 ते 15 वर्षांच्या मध्ये लहान मुलांची उंची अचानक वाढते. हं. प्युबर्टी ज्याला असं आपण म्हणतो. सो तेव्हा तुमची ग्रोथ स्पर्ट जी वाढलेली असते, तेव्हा तुमचे जे जबडे आहेत ते सुद्धा अचानक वाढतात. काही दाताचे जे अलाइनमेंट्सचे जे डिफेक्ट आहेत, ते ह्याच्यामध्येच सेल्फ करेक्टिंग होऊन जातात. पण जेव्हा तुमचा एखादा जबडा वरचा किंवा खालचा एक्स्पोनेन्शियली जास्ती मोठा असेल, तर हं. ते दिसताना असं दिसतं, की दात खूप पुढे आहेत किंवा दातामध्ये खूप गॅप्स आहेत. पण ॲक्चुअली तो डिफेक्ट तुमच्या जबड्यामध्ये असतो, जॉ बोनचा असतो. सो ग्रोथ स्पॉट तुमची संपायच्या आधी जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता, तेव्हा ते मॅनिप्युलेट करून हं. तुमच्या जॉ बोनची ग्रोथ जी आहे त्याला कंट्रोल करून ते डिफेक्ट आम्ही तुमच्या स्माईलमध्ये येण्यापासून कंट्रोल करू शकतो. सो हं. धिस इज द रिझन व्हाय त्याचं प्लॅनिंग आधी व्हायला हवं. हं. हं. दॅट्स द रिझन व्हाय 7 ते 8 वर्षाचे असताना यू शुड कन्सल्ट अ ऑर्थोडॉन्टिस्ट.